महाराष्ट्रातला सर्वात मोठा कडा. वाट बघू शकता तुम्ही. नजर अटी दुर्घटना घटी. हरिश्चंद्रगड दुर्गभटक्यांची पंढरी असलेले हे हरिश्चंद्रगड. येथील सुंदर निसर्ग, प्राचीन असे लेण्या, प्राचीन शिवलिंग, पाण्याचे तळे आणि यामध्ये सर्वांचं आकर्षण करणारा म्हणजे कोकण कडा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मयूर वाघ आणि आपण आज हरिश्चंद्रगडाच्या सुप्रसिद्ध कोकण कड्यावर. तर आपण कोकण कडा बघत नाही तर आपण रॅफ्टिंग करायला आलो. 4500 फुटांपेक्षा अधिक उंचीचा हा कडा सर्वांना आकर्षित करतो. 90 अंशात असलेला बाह्य गोल आकाराचा, समोरून बघितल्यावर मात्र हा पूर्ण नागाचा फणाच वाटतो. तर हा चित्तथरारक अनुभव आपण आज करणार आहोत. तर भाई कोकण कडा रॅपलिंगला आपल्यासोबत होता आला एक गोपाल भाई. मस्त मजा. आता आम्ही कसारा घाटामध्ये थांबलोय. नाश्ता बिष्टा जेवण बिवण करून आता आम्ही जाऊ रॅपलिंगला. तर बघूया पुढे ट्रॅक कसा होतो. तुम्हाला जर हरिश्चंद्रगडाला भेट द्यायची असेल तर तुम्ही लोकल ट्रेन पकडून कसारा स्टेशनला येऊन त्या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल म्हणजे टॅक्सीची सुविधा उपलब्ध आहे. तिथून तुम्हाला डायरेक्ट पाचनई या गावात यायचे आहे आणि त्याच ठिकाणाहून तुम्हाला सोप्या आणि सरळ पद्धतीची हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी वाट भेटेल. जवळपास 1.5 ते 2 तासाची पायपीट केल्यानंतर तुम्ही हरिश्चंद्रगडावर जाऊन पोहोचाल. मित्रांनो, सहसा तुम्ही जर रात्री शेवटची ट्रेनने जर येणार तर तुम्हाला संपूर्ण प्रवास करून आणि संपूर्ण हरिश्चंद्रगडाची ट्रॅक पूर्ण करून तुम्हाला मॉर्निंगचा जो व्ह्यू भेटेल तो एकदम जबरदस्त असणार. त्यामुळे तुम्ही सहसा रात्रीच निघा आणि सकाळच्या टायमाला 4 ते 5च्या सुमारास तुम्ही चढाईला सुरुवात करा. सोबत आहेत नवीन मित्र, काही जुने मित्र आहेत. गणेश दादा, अंकिता ताई, विस्तार दादा. चलो चल. पण आज आलोय हरिश्चंद्रगडाचा सुप्रसिद्ध असा महाराष्ट्रातला सर्वात मोठा कडा कोकण कडा सर करायला. म्हणजे बघायला नाही आलो मित्रांनो आपण. एकदा परत सांगतो, आपण कोकण कडा बघायला नाही आलो, आपण कडा रॅफ्टिंग करायला आलो. जिथून तुम्ही बघतात ना तुला वॉटरफॉल आंबे रस्ता दगड भेटतात, तिथूनच आम्ही खालते जाऊ. जबरदस्त असा ते बघूया. खूपच छान मला वाटतंय आता इथे येऊन. आणि हा मयूर सोबत दुसरा आहे. हा पहिला माझा लिंगाणाचा होता आणि हा दुसरा आहे आणि अमेझिंग आहे आणि चांगलं वाटतंय आता. तर पुढे बघू आणखीन काय एक्सपिरियन्स मिळतात ते. सुंदर अशी सकाळ. प्रत्येक ट्रेकमध्ये एक असतात जसे नियमाने चालतात आणि 2 असे असतात एकदम वेगळीच आपली स्वतःची वाट काढत फिरत असतात मस्त वेगळी. गणेशदा आणि मयूर चालले दोघांची जोडी मस्त फिरत फिरत.
आता चंद्र पण दिसेल तुम्हाला इकडे. मस्त हवा सुटली. वाव. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता एकदम भरभरून वनस्पती, नैसर्गिक वनस्पती. आणि इथे आल्यानंतर तुम्ही नक्की कोणत्याच पद्धतीचं साऊंड वगैरे लावून असं निसर्गाला तुम्ही डिस्टर्ब करू नका. कारण या ठिकाणी भरपूर ना असे काही काही प्राणी पण आहेत जे आपल्याला दिसत पण नाही, काही दिसतील पण तुम्ही डिस्टर्ब नाही न करता शांततेत ट्रॅक करा. गणेश दादा बोला, काय बोलू शकता? मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जे मेडिटेशनसाठी मोबाईलवर व्हिडिओ लावले जातात, ऑडिओ लावले जातात, ते इथे नॅचरली अवेलेबल आहेत. यस. तर नक्की आपला जो मोलाचा टाईम आहे ना, ऑफिसचा टाईम, सुट्ट्या वगैरे तर आपल्याला मित्रांनो भेटणार नाही, पण या कधीतरी फिरायला, कारण फिरणं पण गरजेचं आहे. फिटनेस मेंटेन. माणसाची लाईफ आता एकदम छोटी झाली, छोटी एक दिवसाची पण लाईफ झाली आपली. मित्रांनो, सोबत येताना तुम्ही 2 ते 3 लिटर आपल्यासोबत बॉटल कॅरी करा, पाण्याची बॉटल. आणि आपल्याला खालून येताना आपल्याला असं वाटतं की बॅगेत आपल्याला ओझं होईल वगैरे वगैरे, पण जेव्हा आपण ट्रॅक चालू करतो हीट होते आणि पूर्ण वाट लागते. मित्रांनो, ट्रॅक करणं ही पण एक नशा आहे. ज्या पद्धतीने टप्पुरी लोक बिडी सिगरेटची नशा करतात ना, दारू वगैरे पिऊन, तर ही ट्रॅक करणं पण एक नशा आहे. आणि ही नशा ना, हे बघा, आजमावायला पण नशीब लागतंय. बरोबर आहे दादा? एकदम बरोबर. आणि या नशेचा फायदा होतो, या नाही. नुकसान नाही होत. तर तुम्ही पण नक्की या नशेचा फायदा घ्या. आणि ही नशा फायबरने मित्रांनो खूप चांगली. सह्याद्री बघा मित्रांनो, सह्याद्री समजा, सह्याद्री खूप सुंदर आहे. संपूर्ण महाराष्ट्र खूप सुंदर आहे. फक्त फिरा. हाँ भाई, आदमी दो गोली एक हाँ दादा तुकडा करतो. निखिल, प्रथमेश, आपली बाकीची फलटण बाई बघ कधीपासून येऊन बसलाय. 2 तास झाले. 2 तास झाले इथे बसलाय. सहज बाई. हा हे ना खूप औषधी वनस्पती आहे. कोणती ही? हां, ह्याला पुण्याकडे ग्रामीण भाषेत साबर असं नाव आहे. निवडुंग घाटातली आहे. आणि याचा जो रस किंवा चीक निघतो ना, तो मुक्का मार लागला ना त्याच्यावर प्रचंड औषधी आहे. थोडासा उग्रवास असतो, पण खूप औषधी होतो. हल्ली नामची शोध चालली सह्याद्री कमी जास्त प्रत्येक खेडेगावामध्ये आपल्या झाडं. येस. ते जो वास घेतलास ना, आपल्या सोबत आहेत अभिषेक दादा, जो कालपासून बिचारा रोप घेऊन आलेला आहे. समोरच मंदिर जसं आहे. सकाळचा टाइम सुंदर असा. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची मला, का नॉर्मल ट्रॅकला जर तुम्ही जात असाल तर प्रॉपर तुम्ही गाईड पण करा. आणि जर टेक्निकल काय ट्रॅक असेल तर थोडे पैसे गेले तर चालतील, पण सेफ्टी इक्विपमेंट म्हणजे अर्थात हेल्मेट वगैरे, रोप वगैरे जे असेल, आणि जे रॅपलिंगचा जो सेटअप आहे तो ऑलरेडी लावून झाला आहे रात्रीपासून. पवन दादाने लावला आहे, दर्शन दादाने. त्यांच्यासोबतच तुम्ही ट्रॅक करा, अन्यथा आगाऊपणा करू नका. स्वतःहून जाऊन काहीतरी सह्याद्री कोणाला सोडत नाही. त्यामुळे थोडे पैसे गेले चालतील, पण व्यवस्थित जा. कंप्लीट सुंदर असा निसर्ग. कड्याचा पण एक नंबर सिनीला.
या मंदिराची उंची तळापासून जवळपास 16 ते 17 मीटर पर्यंत आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोर एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो आणि यालाच मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनगी गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुफा देखील आहेत. काही गुफा राहण्याचे योग्य आहेत, तर काही गुफांमध्ये पिण्यायोग्य पाणी देखील आहे. मंदिरात असलेली ही शिवलिंग लोकांना आकर्षित करते. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुफेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्याच्या जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केले असे गावकरी सांगतात. साधारण 10 ते 11व्या शतकात झांज राजाने बांधलेल्या 12 मंदिरांपैकी हे मंदिर आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घड आहे. या मंदिराचा समावेश मत्स्यपुराण, अग्निपुराणात सुद्धा आपल्याला दिसून येतो. केदारेश्वर गुफा मंदिर नेहमी पाण्यामध्ये असते. मंदिराच्या उत्तरेला असलेले हे केदारेश्वराची गुफा म्हणजे सर्वात मोठे शिवलिंग. या शिवलिंगाला 4 खांबांनी वेढलेले आहे आणि त्यातील फक्त आता सध्या एकच खांब हा अजूनपर्यंत तसाचा तसा आहे. असं बोलतात की हे खांब सतयुग, त्रेतायुग आणि द्वापार युगाचे आहेत. हे युग संपल्यानंतर हे 3 खांब नष्ट झालेले आहेत आणि आता कलियुगाचा फक्त एक खांब बाकी आहे. जर खांब पडला तर संपूर्ण जग हे नष्ट होणार, असं हे या येथील शिवलिंगाचा इतिहास आहे. भाईसाहेब आता नॉनस्टॉप जाऊयात वरती. त्याला नाश्ता नंतर ना वाट लागेल. ऊन पडलं ना अजून जास्त वाट लागेल. हीच आहे आपल्या माणसाची निशाणी, सुंदर निसर्गाला खराब करायची. वा, सुधरा रे सुधरा जरा. ट्रॅक करायला आल्यानंतर प्लास्टिक वगैरे कचरा वगैरे टाकू नका मित्रांनो. निसर्ग स्वच्छच ठेवा. इथे बाटल्या पडलेल्या आहेत. जवळपास 500 ते 1000 इथे बाटल्या आरामात सापडतील. देवा अक्कल येऊ दे रे बाबा. तिथून पायवाट करत या साईडला मंदिरापासून 15 ते 20 मिनिटाच्या डिस्टन्सवर कोकणकडा आहे, त्या बाजूला. त्यानंतर तो संपूर्ण सेटअप लावून झालेला आहे टोटली आणि थोड्याच वेळात अर्धा तासामध्ये रॅपलिंग चालू होणार आहे. बघू आता मला पहिल्या स्टेशनला, दुसऱ्या का तिसऱ्या स्टेशनला ठेवतात, तर बघूयात. जे आपण लीडरचे इंजेक्शन देतो आपल्याला कसं काय पकडायचं काय नाही पकडायचं ते नीट आहे का आपल्याला थोडं काय माहिती. तर व्यवस्थितपणे आम्ही आता हार्नेस करून थोडासा रेस्ट घेतोय अर्धा एक तासाचा. त्याच्यानंतर थोडं उन्हामध्ये आता आम्ही रॅपलिंग चालू करणार. 1800 फूट वाला सगळ्यात मोठा रॅपलिंग आहे हा जो आम्ही करणार आहे. जबरदस्त. तुम्ही फक्त येऊन बघतात ना, आम्ही आता जाणार. अशक्य सुंदर सह्याद्री. सह्याद्री. आपला मित्र आहे प्रशील अंबारी, बशील. त्याचा एक स्लोगन आहे
अशक्य सुंदर असा सह्याद्री. त्या अशक्य आणि सुंदर अशा सह्याद्रीतलं सगळ्यात बख्तर आहे आपली. येस. हरिश्चंद्रगडला भेट दिल्यानंतर नक्की 15 ते 20 मिनिटावर कोकण कळा आहे तो बघायला नक्की या. खूप सुंदर आहे. राफ्टिंग नसेल करायचं तरी बघायला येऊ शकतो. हा, येऊ शकतात मस्त बिनधास्त. आहे तो. आणि थोड्याच वेळात आपल्या गोपालची सुद्धा रॅपलिंग करायची वेळ झाली. हा, मौसम गरम झाले वगैरे थोडं गेलं पुढे का. चल जा आरामात हा. एकदम झटका नको देऊ. आरामात जा, आरामात जा. पाय एकदम स्ट्रेट ठेव. पाय खालती कर. पाय खालती घे आता. पाय खालती घे. हा हा, स्टेप बाय स्टेप जा. बरोबर. हा, घेतला घेतला. जा सावकाश एकदम. यानंतर बारी होती माझी. हा, 20 25 हो. कोकण कळा. गरम कुठे होण्यातला. आपले सुहास भाई. त्याचे इंस्टावरती तू बघितले असतील व्हिडिओ, युट्यूबवर. हे आमचे प्रशील दादा ग्रेट भेट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. साष्टांग सेलिब्रिटी काय बोलतात त्याला, फेस रिव्हील इन माय युट्यूबर. युट्यूबचे आणि मोठे एकदम आपले खूप लोकांचा चाहता असा सेलिब्रिटी युट्यूबर आमच्या सोबत आहे आज. प्रशील तुमच्या दादा. उपस्थितीने आम्हाला खूप आनंद झालाय प्रशील भाऊ. धन्यवाद. असाच प्रेम सपोर्ट असू द्या. अरे नेहमी आशीर्वाद असू द्या. हा होता पहिला स्टेशन. आता आपण जाऊयात पुढच्या दुसऱ्या स्टेशनवर आणि ते आता बाकीच्या टीम मेंबरला जेवण वगैरे देऊन आता जाऊ दुसऱ्या स्टेशनला. खाना करताना घेऊन चाललोय मित्रांनो. 20 लोकांचं जेवण आहे बॅगेत. फुल वेट आहे बाई. वाट बघू शकता तुम्ही. पण करा.
ही रॅपलिंग. हा पहिला स्टेशन, हा दुसरा स्टेशन आपण चाललो होतो आणि त्याकडे तिसरा स्टेशन. मित्रांनो, सुंदर अशा निसर्गात सुंदर लोकांनी केलेली चांगली कामं म्हणजे प्लास्टिक. एवढा बारीक कोकण कळा हा. दगड पडतायत आणि ही माणसाने केलेली घाण वगैरे चालू. भावांनो, फुल काम काढताय फुल. आज दिसत असेल तुम्हाला लाल झाले लाल. कोकणकडाला यायचं असेल ना मित्रांनो, तर तुम्ही अगोदर ना 10 ते 15 तरी ट्रॅक करा. वजीर, सुळका, वानरलिंगी, अजून इतर. फक्त रॅपलिंग नाही, जरा लागते जरा मस्त आहे. त्यामुळे म्हणजे थोडंसं हा जरा कठीण पातळीचा आहे. बघा तुम्ही, बघता तुम्ही कर्व हा पूर्ण यू शेपमध्ये 1800 फूटचा आहे. आणि अजून इथून आपल्याला तर चालत जायचं आहे. आणि ठीक आहे, आपण जवळच आहे. तर तुम्ही नवीन जर असाल तर चुकून पण तुम्ही येऊ नका खरंच. कारण की नवीन लोकांचं इथं काम नाही. ज्याने खरंच ट्रॅक केलेत, भरपूर एक्सपिरियन्स आहे रॅपलिंगचा, त्यानेच यायचं इथे. अन्यथा येथे येऊ नये, हौस करू नका. ओके. नजर अटी दुर्घटना घटी. पण चॅलेंजिंग आहे थोडंसं, त्यामुळे सांगतो, बाकी काय नाही. शूज बेस्ट ग्रिपवाले का, म्हणजे शूज ना तुमचे चांगले ग्रिपवाले पाहिजे. हे बघा दगड, हे बघा टोटल दगड ना, हे बघा वरच्यावर निघाले सगळे, पडणार तुम्ही डायरेक्ट असं. त्यामुळे शूज ना तुम्ही रबर ग्रिपवाले घ्या, म्हणजे कसं व्यवस्थित तुम्हाला चालायला वगैरे ओके मध्ये होईल एकदम. तर दिस इज सह्याद्री. फीट कंप्लीट. तर फायनली आम्ही आता तिसऱ्या स्टेशनला पण पोहोचलेलो आहे. आणि आता इथे मस्तपैकी पोट भरून झुणका भाकर खाऊ. सगळे असे आतुर होऊन लटकलेत जेवायला. आतुरतेने वाट बघत होते माझे 3 तासापासून. तर कोकण काळाला भेट देता नक्की द्या, पण त्याच्या अगोदर 10-12 ट्रॅक करा. वानरलिंगी, वजीर विजीर डायरेक्ट येऊ नका, नाही तर हातभर फाटेल. स्पेशल रॅपलिंग कधी हा, आणि या पण रॅपलिंग कडे पूर्ण तयारी करून या. अरे एक पण नाही.
आणि आम्ही सुखरूप पायथ्याशी पोहोचलो. फायनली पायथा बघा. तुम्ही इथे विस्तीर्ण जो पर्वत बघताय तो आहे हरिश्चंद्रगड. आणि आपण गेलो होतो या डोंगराच्या मागे कोकणकड्याच्या रॅपलिंग एक्सपिडिशनसाठी. फायनली 3 दिवसानंतर आपण आज बेस विलेजला सुखरूप परत आलोय. तर मित्रांनो, आता आपला ट्रॅक कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मग नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. खाली पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला खरंच असा प्रश्न पडतो की हा भला मोठा डोंगर खरंच आपण पार केला होता का? सह्याद्रीतला हा मोठा कडा सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरमुळे पूर्णपणे यशस्वी झाला आहे.